माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश. सोलापूर शहरातील वर्ग 2 जमिनींचे B1 सत्ता प्रकारात रूपांतर करण्याचा राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तुमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं असं सांगून निर्णयाची माहिती दिली आहे. सोलापूर शहरातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वर्ग 2 B2 सत्ता प्रकारातील जमिनीचं वर्ग 1 B1 सत्ता प्रकारात रूपांतर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलाय. या निर्णयामुळे विशेषतः शहरातील चाळींच्या जमिनींचा अनेक वर्षाचा गुंता सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. हा निर्णय माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण व दीर्घकालीन पाठपुराव्याचं फलित आहे. खासदार प्रणिती शिंदे या 2009 मध्ये आमदार म्हणून प्रथम निवडून आल्यानंतर सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकाराच्या जमिनींचा प्रश्न त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणून हाताळला. सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकाराबाबत अनेक चाळी व सोसायटी व नगरातील रहिवाशांनी आमदार असताना प्रणिती शिंदे यांना वेळोवेळी निवेदनं दिली होती. या मागणीनुसार गेल्या सुमारे 17 वर्षापासून त्यांनी हा प्रश्न शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने मांडला. जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे प्रधान सचिव, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच महसूल मंत्र्यांसोबत अनेक बैठका घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विधानसभेत औचित्याचा मुद्दा, लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न, इतर संसदीय माध्यमातून हा विषय वारंवार मांडत शासनाचं लक्ष वेधण्यात आलं. अनेक वेळा शासनाकडून सकारात्मक आश्वासनं देण्यात आली. काही निर्णय आणि शासन निर्णय देखील काढण्यात आले. B2 जमिनींच्या रूपांतरासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मूळ प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणं बाकी होतं. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात या विषयावर विशेष बैठक घेण्यात आली होती. तसेच महसूल विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि वरिष्ठ अधिकारी नितीन करीर यांनी या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र अंतिम निर्णय प्रलंबितच राहिला होता. यापूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकारच्या जमिनींचा प्रश्न गंभीरतेने घेऊन स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेषतः शहरातील बहुतांश चाळींच्या जमिनी B2 सत्ता प्रकारात असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यावेळी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. दरम्यान आज विधानसभेत केलेल्या निवेदनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या या संपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख करत सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकाराच्या चाळींच्या जमिनी B1 सत्ता प्रकारात रूपांतरित करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा केली. याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या निर्णयाची माहिती दिली. या विषयासाठी तुम्ही अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा केला, आज त्या प्रयत्नांना यश आलंय, अशा शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानलेत. या निर्णयामुळे सोलापूर शहरातील हजारो कुटुंबाच्या मालमत्ता हक्काशी संबंधित दीर्घकालीन अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा अत्यंत दिलासादायक आणि निर्णय मानला जातोय.